सकाळचे 7:30 वाजले. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बऱ्यापैकी तुम्हाला माहीतच आहे मी 4:45 ते 5च्या दरम्यान उठते. आता शौर्य स्कूलमध्ये गेल्याच्या नंतरचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तो स्कूलमध्ये गेला आणि दक्षूही झोपलेला होता, म्हणून म्हटलं चला पटकन आंघोळ करून घेते, कारण हेअर वॉश करायचं असलं ना मग खूप जास्त उशीर होतो. तर संक्रांतीच्या वेळी जे 5 सुगडे होते ना त्यातले ना प्रत्येक मंदिरांमध्ये एक ठेवतात आणि एक तसंच आपल्या घरी घेऊन येतात. तर हे सुगडं माझं तसंच होतं आणि मग मी काय केलं, हे तुळशीमध्ये ना असं ठेवलं, याच्यामध्ये पाणी भरून ठेवते. सकाळचं मस्त कोवळं ऊन आणि मस्त चिमण्यांचा चिवचिवाट. इथे चिमण्या पाणी पिण्यासाठी येतात आणि इतकं फ्रेश वाटतं, म्हणून त्यांच्यासाठी ना मी ते हे भरून ठेवले. आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं होतं माझं मनी प्लांट किती छोटंसं होतं आणि आता ते इतकं छान असं ग्रो झाले. ह्याच्याकडे पाहिलं ना मनाला इतकं फ्रेश वाटतं. त्यानंतर ना घरामध्ये आले, मस्त देवपूजा केली. आता देवासमोर दिवा लावतच होते, तोपर्यंत ना बाहेर मस्त दत्तांच्या पालखींचा आवाज येत होता, म्हणून मी बाहेर आले आणि मला असं वाटलं की आज गुरुवारच आहे की काय, कारण बऱ्याचदा ना ही दत्तांची पालखी ना गुरुवारीच येते. त्यानंतर मग मस्त दक्षूचं आवरलं, त्याला आंघोळ वगैरे घातली आणि बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की दक्षूला तू इतकं छोटंसं डोळ्यामध्ये काजळ कसं लावते, कारण आमचं बेबी तर अजिबात लावून देत नाही. मला ना नेहमी एकदम छोटंसं काजळ लावायला आवडतं. आपण कसं काजळ पेन्सिलने आपल्या डोळ्यामध्ये काजळ लावतो, तसंच बेबीला एकदम सिंपल असं काजळ लावायला आवडतं. आणि पहा, तो अजिबात त्रास देत नाही काजळ लावताना. आता छोटंसं काजळ लावते, बाकी कपाळावरती ना मला मोठा टिक्का आवडतो. आता शौर्य म्हटला होता आई मला शाळेतून येऊपर्यंत ना मस्त अशी खीर बनव, कारण त्याला कालच खीर खायची होती. आता त्याने जर कधी काय मागितलं ना आणि मी जर ती एखादी गोष्ट बनवली नाही तर मला इतकं वाईट वाटतं, कारण कुठेतरी ना आपण जर बनवलं नाही आपल्या लेकरांसाठी तर दुसरं कोण बनवून देणार आहे असं होतं. आणि म्हणून ना त्याच्यासाठी मस्त इथे तांदळाची खीर बनवली होती. तांदूळ स्वच्छ धुवून सुकवले आणि त्यानंतर ना भाजून घेतले, मिक्सरला बारीक करून घेतले. साखर, विलायची, ड्रायफ्रुट्स, खोबरं, साजूक तूप अशी छान खीर बनवली होती. आता याने सकाळीच उंदीर मामाला फस्त केले, पण तरी सुद्धा ना खिरीचा वास याला आला आणि मस्त खीर खायला आला होता. आता खीर गोड होती त्यामुळे मस्त शेंगदाण्याची चटणी बनवली होती. याच्यामध्ये ना शेंगदाणे आणि लसूणच जास्त होता, मिरच्या एकदम कमी होत्या, कारण आम्ही काही तिखट खात नाही. तिथून मस्त जेवण केलं आणि त्यानंतर ना मला एका ठिकाणी मेहंदी काढायला जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या हातावर. बरेच दिवस झाले मेहंदी काढली नव्हती, त्यामुळे एकदमच सिंपल अशी मेहंदी काढली. तिथून घरी येऊन पाहते तर काय, दक्षू आणि शौर्य मस्त दोघे जण खेळत होते. आता एकदा की दादा स्कूलमधून आला की दक्षू एवढा जास्त एन्जॉय करतो आणि हे दोघं इतकं छान असं खेळतात ना. चला मग कालचा दिवस आमचा असा गेला. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला जर अजून कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.